Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. दुर्बळ सर, हा प्रश्न तर राहतोच ना की आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये जे तुमच्या मते एक सरकार पूर्णपणे इल्लीगल अशा पद्धतीचं काम करताय की ज्याला कायद्याचा आधार नाहीये, ज्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात जायची तयारी करताय, संविधानाला धरून नसलेलं काम सरकार करताय आणि ओबीसी आरक्षणावरती गदा आणण्याचा प्रयत्न करताय. ओबीसी आरक्षण तुम्हीच म्हणालात की तुमचा डीएनए हर्ट होतोय त्याच्यामध्ये, ओबीसी डीएनए. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेगळी वाट चोखायला काय हरकत आहे? जे शिवसेनेचं होतं ते तुम्ही आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात, अनेक गोष्टी केल्या असतील, पण त्याच्यातनं जर ते भटकत असतील तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर काम कसं काय करू शकता? ओबीसी आवाज आज कुठे उचलला जातो? ज्या पद्धतीने जरांगे पाटील उभे राहिले, मंत्री त्यांना जाऊन भेटले, त्यांनी ताकद दाखवली म्हणून त्यांच्याबरोबर लोक गेले. आता सुद्धा या क्षणाला तुम्ही दाखवताय वेगवेगळ्या ठिकाणी ज्यात आंदोलन सुरू आहेत, निवेदन दिली जात आहेत, कागदपत्रांची होळी केली जाते आहे, लोक उपोषणाला बसलेले आहेत. उलट मला सांगावं लागलं की बाबा जे काही शांततेने करा, जाळपोळ काही करू नका आणि फक्त निवेदनं द्या, तरी सुद्धा लोक करतायत. आंदोलन याच्यातूनच उभं राहतं. याचा फटका भाजपला बसेल का? मला आता बिहारच्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत. बिहारमध्ये जाती जनगणना किती महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला माहिती आहे. तुमचे अत्यंत जवळचे उपेंद्र कुशवाहा पण तिकडे एनडीए मध्ये आहेत आणि त्यामुळे तुम्हाला साधारण कॉन्टॅक्ट तुमचा चांगला असतो त्या बाबतीमध्ये. पण तर त्याचं काय पुढे होणार ते मी कसं सांगू? माझ्याकडे नाही ज्योतिष. पुढे निवडणुकीमध्ये काय होणार ते विचारेन मी कुणाला तरी ॲस्ट्रॉलॉजरला, पुढे काय बोलत आहे. पण तरी पॉलिटिकल अंदाज काय सांगतो? मी जास्त अंदाज नाही, मी आज काय आहे त्याच्यावर बोलतो. पुढे काय होणार आणि काय होणार काय माहिती. तुमचे अंदाज खरे निघतात ना. तुम्ही ज्यावेळेला म्हटलं होतं की मराठा आंदोलनामुळे मोठा तोटा होईल महाविकास आघाडीला आणि विधानसभेला आणि ओबीसी एकवटतील, तर ते खरं ठरलं होतं म्हणून तुमचा अंदाज विचारला. आता मी ते महाराष्ट्र राज्यातलं सांगितलं रे, जगातलं नाही सांगितलं, बिहारचं नाही सांगितलं. महाराष्ट्र राज्यातलं सांगा. जिल्हा परिषदेच्या पण निवडणूक आहेत नोव्हेंबरमध्ये, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. नाही आता त्यावेळेला आता हे संपूर्ण जर याच्यावर काय होत आहे ते जर थांबा ना, अजून थोडासा वेळ लागेल, महिनाभर तरी लागेल. याचे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडायचे. लोकांचं काय मत आहे याच्यावर? कोण हे सांगतंय, कोण ते सांगतंय. आम्ही जे आमच्या अल्पबुद्धीनं आम्हाला वाटतं याच्यामध्ये चूक आहे. आता ते आमची अल्पबुद्धी चुकीची आहे का बरोबर हे सुद्धा आम्हाला ठरवू द्या आणि मग लोक ठरवतील ना काय करायचं ते.